पुण्यातून एक मोठी बातमी येते। माळीण फाट्यावर दरड कोसळली आहे आणि आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। आंबेगाव तालुक्यातल्या माळीण परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्याने आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या परिसरात अतिमुसळधार पाऊस बरसतोय। सतत पावसाची संततधार सुरू आहे आणि या परिसरामध्ये आता दरड कोसळल्याचं समजतंय। सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी मार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, नेमका सध्या पावसाची काय स्थिती आहे आणि या दरड कोसळल्यामुळे किती मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यासोबतच कुठली वाहतूक ठप्प झाली आहे? या दरड कोसळण्यामुळे 2014 ची जी दुर्दैवी घटना होती त्याच्या आठवणी ताज्या झाल्यात। कारण 2014 मध्ये संपूर्ण माळीण गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं। 150हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर या गावाचं दुसरीकडे स्थलांतर करण्यात आलं, वेगळ्या ठिकाणी हे गाव वसवण्यात आलं। मात्र हे गाव ज्या ठिकाणी वसवण्यात आलं तिथून डिंबे धरणाला लागून जो रस्ता आहुपे गावाकडे जातो त्या रस्त्यावरती पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही। मात्र सतत जो पाऊस पडतो आहे त्यामुळे लोकांना त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात लोकांच्या आणि एका प्रकारे भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय की गरज असेल तरच बाहेर पडा, कारण सातत्याने पाऊस अजूनही पडतो आहे आणि यामुळे अशा दुर्घटना घडू शकतात हे लक्षात घेऊन लोकांनीही काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून पोलिसांकडून करण्यात येत आहे। माधवी, मंदार, धन्यवाद या माहितीसाठी। तर एकूणच या घटनेमुळे माळीण दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झालेल्या आहेत। मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। माळीणमध्ये दरड कोसळल्यानंतर त्या सगळ्या नागरिकांचं स्थलांतर झालेलं होतं आणि याच दरम्यानचा हा भाग पुन्हा एकदा या भागामध्ये दरड कोसळली आणि वाहतूक ठप्प झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।